महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी केली जात आहे। यामध्ये छत्रपती घराण्याच्या वतीने देखील कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। करवीर संस्थांच्या वतीने पारंपरिक रीतिरिवाजात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। ऐतिहासिक भवानी मंडपातून नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत पारंपरिक लवाजम्यासह मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती। नर्सरी बाग या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आणि हा सोहळा संपन्न झाला। यावेळी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज या वादावर शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणाले पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि या दिवशी कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी होती आहे। आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या विचाराचा आचाराचा आपण लक्षात घेतो आहे आणि त्यांचं कार्य प्रत्यक्षात जनतेसाठी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल, काय काय केलं पाहिजे ते आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकते। म्हणून या दिवशी सबंध नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। राजकारत्यांना काय सल्ला द्याल? कारण शिवाजी महाराजांच्या घालून दिलेल्या पायवाटांवर चालताना राजकारती दिसत नाही अशा प्रकारचा आरोप केला जातो। आता त्यांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला चालत आहे। थोडाफार फरक होऊ शकतो आहे, पण जास्तीत जास्त त्यांच्या आचारविचाराचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे। महाराज, काही दिवसापूर्वी एक वाद तयार झाला होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेचा प्रयत्न झाला होता किंवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तसं एक वक्तव्य केलं, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र बघायला राज्यात। मला त्याबद्दल एवढंच वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे।